नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ। मेलबर्न शहर कसं आहे हे आपण वेगवेगळ्या व्लॉग्समधनं पाहिलंय, त्याच्यातला चकचकीतपणा पाहिलाय। पण आजचा विषय एकदम वेगळा आहे। मागच्या आवाजांवरून तुम्हाला कदाचित कळलं असेल, कारण या चकचकीतपणातून बाहेर पडत आज मी मेलबर्नमधल्या एका खेडेगावामध्ये आली आहे, एका गावामध्ये आली आहे। कारण इकडचा दुग्ध व्यवसाय कसा चालतो, डेअरी फार्मिंग कसं चालतं हे आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्यामुळे आपण मेलबर्नपासून अगदी 2 तासांच्या अंतरावर, एक 80-90 किलोमीटरवर असलेल्या या शेतामध्ये आलेलो आहोत। आता मी ज्या राज्यात राहते ना, विक्टोरिया, ते सगळ्यात जास्त मिल्क प्रोड्यूस करणारं राज्य आहे ऑस्ट्रेलियातलं। आता ऑस्ट्रेलियामध्ये डेअरी फार्मिंग कसं चालतं, इकडचा शेतकरी कसा असतो, हे सगळं या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे। पण अगदी थोडक्यात सांगते, इकडे दूध मिळतं $1.30 पण यातले शेतकऱ्याच्या हातात नेमके किती पडतात, त्याला याच्यात प्रॉफिट होतो का, इकडच्या दुग्ध व्यवसायातली डेअरी फार्मिंग मधली टेक्नॉलॉजी कशी आहे, गायींची काळजी कशी घेतली जाते, त्यांना काय फीड केलं जातं, सगळं जास्तीत जास्त तुमच्या मनातले प्रश्न या व्लॉगमध्ये त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे। त्याच्यामुळे पटकन चॅनल सबस्क्राइब करा आणि मग आपण या शेतामध्ये जाऊयात। गायी वाट पाहताय। मेलबर्नपासून 90 किलोमीटर अंतरावर असणारं कॅरेन आणि कॅम्पेल चॅपमॅन यांचं हे 360 एकर शेत, वडिलोपार्जित जमीन आहे आणि डेअरी फार्मिंग हाच त्यांचा मुख्य व्यवसाय। यांच्या शेतात साधारण 200 पेक्षा जास्त गायी आहेत। एकंदरीतच ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त गायीचंच दूध आहे। हा आहे गिप्सलँडचा भाग ऑस्ट्रेलियातल्या, म्हणजे ऑस्ट्रेलियातली जी काही दुग्ध व्यवसाय आहे तो 8 रिजन्समध्ये डिवाइड झालेला आहे। आणि या 8 रिजन्सपैकी गिप्सलँडचा जो रिजन आहे तिथे साधारण 1200 ते 1300 डेअरी फार्म्स आहेत मोठे मोठे, आणि 3 ते 4 लाख गायी आहेत। तर या गिप्सलँड भागातल्या या शेतामध्ये मी आता तुम्हाला घेऊन आली आहे। पण मला कोण घेऊन आलंय हे तुम्हाला दाखवते, कारण माझा मित्र बॉब जो मला इथपर्यंत घेऊन आलाय। लेट मी इंट्रोड्यूस टू माय फ्रेंड Bob, who actually he helped me to find his farm here. So thank you, Bob, and welcome to my channel. So do you want to say something to my audience? Welcome to Australia and welcome to the dairy farm, because this is very interesting for you people, I'm thinking. So Bob नी पण आधी डेअरी फार्मिंग मध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडनं पण खूप गोष्टी लक्षात घ्यायच्यात। पण हे जे डेअरी फार्म ज्यांचं आहे त्या आता माझ्यासोबत आहेत, कॅरेन। So welcome to my channel. Thank you very much for having us here. You're welcome. कॅरेनचा नवरा कॅम्पेल हा अतिशय प्रेमळ शेतकरी आहे। आपल्या जनावरांवर आईच्या मायेनं प्रेम करणं जगातल्या कुठल्याही शेतकऱ्याला नव्यानं शिकवायला लागत नाही। जसं भारतात तसंच ऑस्ट्रेलियात सुद्धा तो ज्या गाडीवरून येतोय त्या गाडीत आहे दूध। वासरांना दूध देण्यासाठी ही खास गाडी आहे, ज्याच्या सगळ्या बाजूनी तोट्यात बघा। जसं हा गाडीचा आवाज येतो ना, तशी ही वासरा आनंदानं हंबरडा फोडायला लागतात। सध्या या भागामध्ये अगदी दुष्काळी नाही म्हणता येणार, पण तसा कमी पाऊस झालाय। नुकताच उन्हाळा संपलाय, पाऊस म्हणावा तसा नाहीये, त्यामुळे कुरणांवर चरायला चांगलं गवतच नाहीये अशी परिस्थिती आहे। त्यामुळे पशुखाद्य देण्यावाचून आता शेतकऱ्यांकडे पर्याय नाहीये। शी इज नॉट एबल टू फाइंड अ स्पॉट। ऑस्ट्रेलियामध्ये 2 पद्धतीने दुग्ध व्यवसाय होतो। एक म्हणजे इकडे खूप मोठीच्या मोठी लँड आहे बघा, कुरण खूप आहेत, त्यामुळे सीझनल इकडे मोठ्या प्रमाणात होतो। ही कुरण जेव्हा चांगली असतात, व्यवस्थित पाऊस झालेला असतो, तेव्हा गाय गाभण ठेवली जाते आणि त्यानंतर त्यावेळेला तिच्याकडनं मिल्क प्रोडक्शन होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा फारसा चांगला सीझन नसतो तेव्हा या सगळ्या ॲनिमल्सला इथेच फीडिंग केलं जातं, इकडेच व्यवस्थित त्यांचं हेल्थ आणि फीडिंग जपलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं मिल्क प्रोडक्शन होतं। So we're a pasture-based farm, but we do feed silage and hay and human food byproducts as well, and we can show you them being fed shortly. But they get fed on a feed pad in the morning and in the afternoon to top up the imbalance that we have in the pasture. And as you mentioned, we're short of feed at the moment, so we're feeding on the pad twice a day to compensate that. The more manual feeding we have to do, our cost of production goes up. पशुखाद्याच्या किमतींचा भार
शेतकऱ्यांना सुद्धा उचलायला लागतो। प्रत्येक गायीसाठी साधारण $1.75 इतक्या पैशांचं पशुखाद्य लागतं। या शेतकऱ्याचा पशुखाद्यावर दिवसाला होणारा खर्च आहे साधारण $400 ते $500। आता वेळ झाली आहे कुरणात चरायला गेलेल्या गायींना परत बोलावण्याची। दिवसातून 2 वेळेला दूध काढलं जात असल्यामुळे या गायींचा आहार जपणं हे खूप मोठं काम आहे। दूध काढण्याआधी या गायींना खाद्य दिलं जातं। कॅरन जाते गायींना माघारी बोलवायला आणि कॅम्पेलचं काम आहे ट्रॅक्टरवरच्या भागामध्ये खाद्य तयार करायचं आणि गायींसाठी ते टाकायचं। हा सगळा त्यांचा खायचा स्टॉक आहे। सो नवरा बायकोचं रुटीन खूप छान ठरलंय। बायको ह्याच वेळेला बरोबर जाते तिकडे गायींना परत इकडे बोलवण्यासाठी। त्याच वेळेला तिचा नवरा जो आता आपल्याशी बोलला तो या दोन्ही बाजूला खाद्य टाकतो जे टाकलेलं आहे आणि याच ठिकाणी आता तिथून बघा एकदम माझ्या मागे दिसतंय तुम्हाला तिथून गायी यायला सुरुवात झालेली आहे। शेतात काम करणं जितकं कष्टाचं आहे ना तितकंच मन प्रसन्न ठेवणारं सुद्धा आहे। माय ऑडियन्स इज बेसिकली मेनली राइट नाउ वॉचिंग यू फ्रॉम महाराष्ट्र। Can you say from Maharashtra? No, I can't. Tell We me tried this and we can't tell me remember. from where I am. Tell me my city name. It's Mumbai. Pune. Mumbai. I can say Mumbai, okay, but You can say Pune. no, Pune, yeah, Yeah. Pune, yeah, but the other one. Yeah. Would you like to come to my state one day? I would like to come to your state. Yes, I would. Yeah. And we say Jai Maharashtra. Alright. So त्या इकडे गाई पोहोचेपर्यंत हा टाइमपास करून झालेला। गायींच्या प्रजाती कुठल्या कुठल्या आहेत, ब्रीड्स कुठल्या कुठल्या आहेत तर जर्सी गाय, हॉस्टन गाय, ज्या दोन्ही प्रजाती खरं तर भारतात सुद्धा आहेत। हॉस्टन गाय इकडे सगळ्यात जास्त आहेत, म्हणजे एकूण ऑस्ट्रेलियामध्ये जर 17-18 लाख गायी असतील दूध देणाऱ्या त्यातल्या 13 ते 14 लाख गायी ह्या हॉस्टन गायी आहेत। तर जर प्रजाती आपण बघितल्या तर त्या आयरशायर आहेत, लोकल ब्रीड्स पण आहेत, द ऑस्ट्रेलियन रेड, द इलावारा या लोकल ब्रीड्स पण आहेत। ही हॉस्टन गाय आहे, ही जर्सीपेक्षा मोठी आहे बघा आणि हिच्या शेजारची जर्सी गाय आहे आणि हॉस्टन गाय ओव्हरऑलच तिची देहयष्टी ही जर्सीपेक्षा मोठी असते। ही गाय दिवसाला साधारण 35 ते 40 लिटर दूध देते असं या शेतकऱ्याचं आता जस्ट त्यांनी मला सांगितलं। आणि जर्सी गाय ही जी दिसतीये ही साधारण दिवसाला 21 ते 22 लिटर दूध देते असं शेतकऱ्यांनी सांगितलं। त्याच्या मागे तिकडे आता कदाचित तुम्हाला ते खूप दूरवर दिसणार नाही पण तिथे क्रॉस ब्रीड पण आहे, ती साधारण 27 ते 28 लिटर दूध दिवसाला देते। जोपर्यंत या गायींना आतमध्ये मिल्किंगसाठी म्हणजे त्यांचं दूध काढण्यासाठी नेत आहेत तोपर्यंत लेट्स गेट इनटू सम मॅथ्स। ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचं ऑफकोर्स कंपॅरिझन तर होऊ शकत नाही कारण पॉप्युलेशनमध्येच खूप मोठा फरक आहे। संपूर्ण ऑस्ट्रेलियाची पॉप्युलेशन ही फक्त एका मुंबईच्या पॉप्युलेशनपेक्षा अगदी जराशीच जास्त आहे। महाराष्ट्राची पॉप्युलेशन 12 कोटी आहे, इकडे अख्ख्या देशाची मिळून 2.5 कोटींपेक्षा थोडीशी जास्त आहे। शिवाय ऑस्ट्रेलियात जेवढं मिल्क प्रोडक्शन होतं त्याच्या कित्येक पट जास्त मिल्क प्रोडक्शन हे भारतात होतं। भारत हा मिल्क प्रोडक्शनमध्ये जगात नंबर 1 आहे आणि त्यामुळे नो कंपॅरिझन व्हॉट्सोएव्हर। एकंदरीत ऑस्ट्रेलियाच्या मानानं पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलियामध्ये एकूण डेअरी फार्म्स साधारण आता आहेत 5800, ते भारतात 15 कोटींपेक्षा जास्त आहेत। मिल्किंग ॲनिमल्स म्हणजे मेनली दूध देणाऱ्या गायींची संख्या ऑस्ट्रेलियात साधारण 16-17 लाख आहे, भारतात किमान 13-14 कोटीच्या वर असेल। फक्त एका गोष्टीत ऑस्ट्रेलियाचे नंबर्स भारतापेक्षा जास्त आहेत ते म्हणजे डेअरी एक्सपोर्टमध्ये। डेअरी एक्सपोर्ट शेअर जर पाहिला म्हणजे दूध सोडून त्याचे जे बाय प्रॉडक्ट्स असतात, बटर असेल, मिल्क असेल, तर डेअरी एक्सपोर्ट शेअर हा भारताचा 0.36%च्या सुमारास आहे, पण ऑस्ट्रेलियामध्ये हा शेअर 30%च्या वर आहे। ऑस्ट्रेलियातला हा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यातला सगळ्यात मुख्य व्यवसाय हा डेअरी फार्मिंग, दूध उत्पादन हाच आहे। जरी मागच्या काही वर्षांमध्ये 2-3 दशकांमध्ये इकडे डेअरी फार्म्सची संख्या कमी झाली आहे आणि इकडे गायींची संख्या ऑफकोर्स वाढली आहे ब्रीडिंगमुळे, पण ओव्हरऑल मिल्क कन्झम्पशन कमी झालं आहे। हे फारसं पॉझिटिव्ह चित्र नाही आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गायी जेव्हा गाभण राहतात त्याच्यानंतर म्हणजे त्यांना वासरू झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या फीडिंगची खूप व्यवस्थित काळजी घेतली जाते। सगळ्यात मोठा बदल ऑस्ट्रेलियातल्या डेअरी फार्मिंगमध्ये झाला साधारण 2000 ते 2003 सालात, कारण तेव्हा ऑस्ट्रेलियातली डेअरी फार्मिंग इंडस्ट्री ही पूर्णपणे डिरेग्युलेट झाली। म्हणजे सहकारी संस्था किंवा सरकार इकडच्या
दुधाची किंमत ठरवत नाही, तर डायरेक्ट नॅशनल किंवा मल्टीनॅशनल कंपन्या दुधाची किंमत ठरवतात आणि त्या ज्या किंमत ठरवतात ती किंमत शेतकऱ्यांना ॲक्सेप्ट करायलाच लागते. तर या सगळ्यात फार्मर आणि प्रोसेसर यांच्यामधलं जे नातं आहे ते पूर्णपणे बदललं. Agriculture in general, we're price takers, not makers, and that's the biggest problem. We can't set our price. We get told what we're going to get for our milk. That's always a problem. We can't just go and say fertilizer's gone up X%, our milk's going to now go up X%. We have to wear that cost. We have to cut corners where we can to remain profitable. So not being able to set our own price based on our cost of production is probably one of the biggest. But at the moment, dairying is reasonably profitable depending on the debt level that you have. 2003 साली जेव्हा डिरेग्युलेशन झालं पूर्णपणे या इंडस्ट्रीचं, त्याच्यानंतर डेअरी ऑस्ट्रेलिया ही एक नॅशनल किंवा सेंट्रल बॉडी फॉर्म झाली. डेअरी ऑस्ट्रेलिया काय करते तर इकडच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रॉफिटेबल पद्धतीनं दुग्ध व्यवसाय कसा करता येईल, कशी टेक्नॉलॉजी वापरता येईल, त्यांना काही गायडन्स हवा असेल ते सगळं देते. जशी आपल्याकडे NDDB आहे तशीच डेअरी ऑस्ट्रेलिया असं तुम्ही समजू शकता. मुळात इकडच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला, डेअरी फार्मरला दुधाची किंमत कोण आणि कसं ठरवतं तर त्याला म्हणतात फार्म गेट मिल्क प्राइस. नावातच आहे की फार्मच्या गेटच्या बाहेर एकदा दूध गेलं की त्यावेळेस त्याला जी किंमत मिळते दुधाला त्याला फार्म गेट मिल्क प्राइस म्हणतात. 1 लिटर दुधात किती फॅट पर्सेंटेज आहेत आणि बाकी घटक आहेत त्यावरनं फार्म गेट मिल्क प्राइस ठरवली जाते. ती त्याला प्रोसेसरकडून मिळते ज्याला आपण MSP म्हणतो. We're getting about between 45 and 60 cents a litre depending on what season it is. Currently we're on 50 cents a litre. So in the summer we get paid more and in the winter we get paid more because it's harder to produce and it's more costly to produce. So the extra we get we lose anyway because it takes more to produce that litre of milk. In the spring we're down to about 40 cents a litre because with plenty of grass you can produce plenty of milk. So the factories want a flat amount of milk coming in. They pitch their pricing to force us to try and get a flat line in production. प्राइस इन्स्टॅबिलिटी हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे कारण दूध हा एक पेरिशेबल पदार्थ असतो. त्यामुळे शेतकऱ्याला या बदलत्या प्राइजेसप्रमाणे प्राइजेस मान्य करण्यावाचून काही पर्याय नसतो. Dealing with the environment is definitely changing. We see that here on our farm. Cost of labour is another one that's really affecting not so much us because we don't employ any people, but for the bigger farms, their cost of labour is a real big, and getting the quality labour because there's not big money in agriculture. Young people want to go off and work in the cities where they can earn a lot more money, and so it's very hard to attract the younger people that want to work. In our area, the other big issue is urbanisation. The cities are getting closer and we have to be a lot more careful. हे जे आहे हे या शेतकऱ्यांनी शेतातच तयार केलेली एक स्टोरेज आहे. साधारण 15,000 लिटर दूध स्टोर होईल असं हे स्टोरेज आहे. दर 2 दिवसांनी प्रोसेसर येतो आणि यांच्याकडचं दूध घेऊन जातो. हा सगळा मिल्किंग एरिया म्हणजे इथे थोड्याने गाई लावल्या जाणार आहेत आणि हे जे तुम्ही बघताय हे लावलं जातं आणि मग या पाईपमधनं त्यांचं दूध हे गोळा केलं जातं. A button here, we press it and it'll start up. Okay. And then we just put 1 cup on, 1 cup on, 1 cup on, 1 cup on. When it's a factory setting, when it gets to less than 300 mils per minute of milk coming out of the cow, they then know the cow's finished milking and these will automatically come off. The first cow comes in and that opens the gate for the other one. So they've all got their own little section. Yes. The milk comes from out of the milking machines
through a pipe in there, and it comes back here. And this is a filter, so this will take out any dirt or manure or anything that might bits of hair, bits of grass that might be on the in the milk on the tea. सो ह्याच्यात फिल्टर असतो, तिकडून गाईचं दूध जेव्हा त्याच्यात येतं तेव्हा ते ऑलरेडी फिल्टर करूनच स्टोरेजमध्ये जातं. Yep. And then we change that every milking. At the end of milking that comes off, new one goes on ready for tomorrow. प्रत्येक मिल्किंग नंतर हे बदललं जातं फिल्टर. From the filter, it then comes along and it goes through what's called a plate cooler, and that pre-cools the milk. So it's a bit like a car radiator. Pre-cools the milk, brings it from 37 degrees down to 19 degrees. And then from there, it goes into the vat. And this, so that holds 15,000 litres at 3 degrees. You wake up at what time? 4. Every day. At what time you sleep? We're by 9:30. Yeah. सो आज यांचा सगळा हा प्लॅन सुरू करण्याचा मान त्यांनी मला दिलाय. सो ते म्हणले ग्रीन बटन प्रेस कर. 3, 2, 1. Woo! सो या गाईला कालच वासरू झालंय, त्यामुळे तिचं दूध हे त्या स्टोरिंगमध्ये जात नाही. तिचं दूध वेगळं ह्याच्यात काढलं जातं. शेतकऱ्याचं आयुष्य सोपं नसतं. त्यांना सुट्टी घेण्याची मुभा नसते. आपण पिकवलेल्या गोष्टीला योग्य हमीभाव मिळेलच ही शाश्वती नसते. हे चित्र जगभरात अगदी कॉमन आहे. दुधाची किंमत ठरवण्याचे अधिकार शेतकऱ्याला नाहीत हे वास्तव इथे सुद्धा आहे. अधिकाधिक उत्तम टेक्नॉलॉजी, स्वच्छता म्हणजे हायजीन याच्या मदतीनं जास्तीत जास्त चांगली क्वालिटी असलेलं उत्पादन कसं घेता येईल हा फोकस केवळ या शेतकऱ्यांना ठेवावा लागतो. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. इकडचा दुग्ध उत्पादक शेतकरी, त्याचं रोजचं रुटीन काय असतं, काय टेक्नॉलॉजी असते आणि ओव्हरऑल डेअरी फार्मिंग कसं चालतं हे जास्तीत जास्त सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. पुढची प्रोसेस खूप मोठी आहे, पण एका व्हिडिओत ते सगळं सांगणं शक्य नाही आहे. आणि आपल्या चॅनलचे हे सगळे मेंबर्स आहेत, एका नेक्स्ट लेवलला जाऊन सपोर्ट केल्याबद्दल या सगळ्या मेंबर्सचे पण खूप मनापासून धन्यवाद. आत्ता हा व्हिडिओ इकडे थांबायचा आहे आपल्याला. But Bob, thank you very, very much for showing me this beautiful place. Thank you very much. My dear. And do you want to say something to my audience? And I hope you people enjoy this video and like, subscribe and share Ashada's channel. Thank you very much, Bob. Thank you. So like करा, share करा, subscribe करा. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन भेटू. तोपर्यंत धन्यवाद.